तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग मध्येच नाही तर मित्रांनो या ट्रॅफिक मध्ये भी तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला हा चॉकलेटची ट्रिप म्हणजे मनीष मार्केट फुल जाम लागलेला आहे बघा. सकाळ सकाळी नाच्या पुढे आपल्याला भेटलं थोडा मोकळा रोड पूर्ण्यापर्यंत, पण पूर्ण्याच्या पुढे येऊ का लगेच जे की पेट्रोल पंप क्रॉस केला गेला लगेच जाम, परत खुल्लं परत जाम. आलो येऊ का आता आपल्या कोपरच्या मंदिरापाशी, इथं लागला पूर्ण जाम. चला कसं कसं पोचलो बाबा कालेरला. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. आता इथून भरून निघाल्यावर नंतर तुम्हाला भेटतो. निघालो बघा मित्रांनो गाडी भरून. आता तर आलो कशळीला. 2 दिवस पाऊस पडला नाही तर काय धुराळ झाला, नुसता ऊनच ऊन आहे, निब्बर गरमी आहे बघा. आलो मुलुंड टोल नाक्याला. मुलुंड टोल नाका एकदा क्रॉस केला बाबा. ड्रायव्हरने फोन केलता आधीच, बोललेला की गोदरेज पासून छेडानगर पर्यंत जाम लागले. या म्हणलं आता कसं कसं धक्के खात आता निघा म्हणलं, बघू आपल्याला लागलं तर लागलं, नाही लागलं तर नाही लागलं जाम. मुलुंड टोल नाका क्रॉस करून पुढे नाऊरच्या ब्रिजला लागलो. आज निब्बर गरमी होती. सूर्यदेव काय आपल्यावर लय तापलेले होते, पुढचं काहीच दिसत नव्हतं, डोळ्यातून नुसतं ऊन चमकत होतं. अरे मैं तो पूरा काला हो गया यार. तो तू जब इधर आया था तो कौन सा गोरा था. पवई रोड चला क्रॉस करू म्हणलं. एकदा पवई रोड क्रॉसच करत होतो तर इथं राईटला पिकअप बंद पडलेली. त्याने घंटा लावला बाबा आपल्याला बाहेर निघायला. मग तेवढा केला पार्टीला फोन. म्हणलं भाई कितने बजे आने का. तो म्हणला जहागीरदार आता 9 वाजेपर्यंत येत, त्याचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्यांना काय गाडी घेणार नाही. लागलं बघा जाम आपल्याला गोदरेज पासूनच निब्बर. अरे रे कोण आहे हे, तिघ येणार आहेत म्हणून जाम लागले. काहीतरी कांड आहे यांचं इथं, उद्घाटन आहे वाटतं. हा उद्घाटन आहे म्हणूनच जाम आहे. लागलो बघा आपल्या हायवेला पूर्ण जाम. इथं बुलेरो कारवाला बंद पडलेलं होतं. राईटच्या पट्ट्यात गाडी ठेवल्यावर कसं कसं बाबा लेपला घेत होत, नुसता हॉर्न मारत होते. तेवढ्यात बघतो तर काय इथं बिल्डिंग मुळे जरा ऊन कमी झालं आणि सावली आली तोंडावर. चला म्हणलं बघू. भेटलं बाबा छेडानगरच्या ब्रिजवर आलो. पूर्ण खुल्लंय पुढं, फक्त तिथं काहीतरी आज उद्घाटन आहे म्हणून जाम लागलेलं होतं. आता आपल्याला 9 वाजता जायचं म्हणल्यावर इथंच जरा आपण वडाळा रोडला आराम करून घेऊ. आपला अड्डा पण तेच आहे. एनी टाइम आपण तिथंच पडून सडून राहतो बघा. इथं आपली जागा फिक्सच आहे. जेव्हा उशीर होतं म्हणला ना पार्टीला, माल लेट पाहिजे असला, एकच जागा फिक्स आहे. आज बघून घ्या माझ्या भिवंडीच्या लोकल ड्रायव्हर मित्रांनो, आपली गाडी कुठं लागते. इथं एकदम सेफ आहे. कुठं हवालदाराचं टेन्शन नाही, काय नाही, कशाचं काय नाही. मस्त आहे बघा. या जेसीबीच्या पुढे, जेसीबीचाच अड्डा होता माझा, पण आहे घालेन लय दिवस झाला कब्जा करून ठेवलाय माझ्या जागेवर. इथून कसं आहे आपल्याला इकडं हायवेला पण निघायला काय ब्रिज खालून कट्टोकट मस्त भेटतंय आपल्याला. झाली आपली विश्रांती आणि लागलो बघा आपल्या रोडला. आता जायचं आपल्याला गाडी खाली करायला. फोन आलता जहागीरदारचा, म्हणला गाडी लेके आओ जगा बन गया. लागलो यो का जाम लागलं काय जेजेच्या ब्रिज खालून. संध्याकाळच्या टायमाला बाबा लई किरकिरी. इथं नुसतं गाड्या घुसाघुशी, दाबादाबी, कट मारणार, कोण आडवच येणार, नुसतं मारामारीवालं काम आहे इथं. आणि आपण कसं जरा लई रोजचं जाणे येण्यामुळे आपल्याला जरा हे झालंय तिथं. आता प्रॅक्टिस झाली, प्रॅक्टिस. हा ते काहीतरी असेल तुमचं लई इंग्लिश राहतंय बाबा. आम्ही शिकलेलो सवरलेलो असतो तर आज काहीतरी कुठल्या तर मोठ्या पोस्टलाच राहिला असतो. आता इथे सिग्नल लाल होतं तरी घुसाघुशी करून मी काढली गाडी. फास्ट मोशन मध्ये आहे, नाही तर तुम्हाला कळलं असतं राजावनो किती जाम लागतंय, किती हैराणी आहे या ब्रिज खाली घुसायला. लय जाम लागलेलं बाबा. आता ह्याच्या पुढे तर लय वंगळा खेळ आहे, ह्याच्या पुढे नाच खोळा आहे. आलो बाबा ह्याच्या कर्नाक बंदरच्या ब्रिज पाशी. आता हेच सिग्नल पर्यंत जाम लागलेलं होतं, हेच रोड खाली केला. आता चला म्हणलं पुढे हळूहळू निघावं. आता हे तर पूर्ण आता मनीष मार्केटच्या गेट पर्यंत जाम राहते. आता तुम्हाला वाटेल मी या 4-7 वाल्याला शिव्या देत असेल, शिव्या नाही देत आहे. ते तिकडून बाहेरून आलेलं कर्नाक बंदरचं ब्रिज उतरून ह्याला वाटलं की इथूनच डायरेक्ट राईट मारायला रस्ता आहे. तर मी त्याला सांगत होतो पुढून जाऊन बाबा ब्रिजच्या खालून राईट युटर्न करून ये, क्रॉफर्ड मार्केट फिरून युटर्न करून यावं लागतंय. हे छोटा युटर्न नाही बाबा या ब्रिजच्या खालून बाहेर निघायचं म्हणल्यावर. आपल्याला बी आता तसंच यायचं आहे. पण आता तुम्हाला दाखवतो जरा पुढे एक लय वेगळा नाथ खोळा आहे राजावनो. इथं कोणी असं सहज गाडी चालूच शकत नाही. इथंच बघा खरी मजा आता इथून चालू होणार आहे. इथंच आपल्याला लेपला गाडी घालायची. काढला एकदाचा पट्टा, चला म्हणलं नीट लागू आपल्या धंद्याला. आता इथं लय घुसाघुशी मारा कुट्ट्या बघा. गाड्या नुसत्या घासू काढावं लागतंय, पण गाडी कोण हटवणार नाही. गाडी ठुकली तरी चालेल त्यांची, पण ते लोक गाड्या बिलकुल काढणार नाही. तिथं नुसतं घुसाघुशीच आहे बघा. थांबणार एक पण नाही, समोरून गाड्या एक बी नाही थांबणार. आपल्याला कसं काढावं लागेल गाडी. आपला कॅमेरा तर तिकडे कोपऱ्यात चिपकलेला आहे, टेन्शन नाही. तुम्ही मला बघू नका, जरा पुढं बघा. हा ते बघा माणसं कसं साईड देतात. आपल्याला कोणाची गरज नाही. एकटा खंबीरी एकटा कसं घुसती गाडी हे बघा. हा राईटला पूर्ण छपरे बाहेर काढलेले आहेत.
पण लेपला गाड्या लागलेल्या आहेत, बाईक लागलेले आहेत. आता इथून कटोकट गाड्या काढायला येते. इथं येणं म्हणजे साहजिक कोणाचं काम नाही राजानो. इथं फक्त पक्का परफेक्ट ड्रायव्हरच पाहिजे जे इथं गाडी घालू शकतो. आलो बाबा तर बघा कसा घुसाघुशी आहे, नुसती मारामारी कुट्ट्या आहे तिथे नुसत्या. बघा तुम्हाला दिसतच असेल कशा प्रकारे गाड्या घालतो आम्ही. नुसतं खायचं काम नाही राजानो. आता इथं बाईकवाले एक बी दम खायना, त्यांना साईड द्यायला लागला तर त्यांना म्हणलं बाबा पहिलं तुम्ही जावा, मीच थांबतो. या मुंबईमध्ये काँग्रेस आणि मीच पहिले मी जाणार मग तू जा, असंच धंदा आहे बघा इकडं. आता सगळे बाईकवाले गेले, निघाव आता. गाडाव दमान गाडी. हे बघा हे जहागीरदार कसे एकदम मध्येच थांबतात. गाडी मागून हॉर्न मारत आलोय तरी पण गाडी काढत नव्हतं. पण गाडी साईडला घेणार नाही, तिथंच अजून थोडंसं दाबतंय. आम्हाला काय टेन्शन, आम्ही फक्त घासत जाणार, आम्हाला टेन्शनच नाही कशाचं. एकदा शो पास झाला की बॉडी पास आपला पण होती, त्याचं टेन्शन घेत नाही आपण. बघा थांबायचं, वडायचं राईटला आली आपला, असंच वडत दाबत जातो मी. बघा आपला नाद करायचं नाही, आपण कसं बी कुठं बी गाडी घालतो. ऑलराऊंडर आपण, ऑलराऊंडर. उगा ना म्हणून ऑलराऊंडर नाही, कुठं तर खड्ड्यात घाल म्हणचाल तुम्ही उद्या, असला अजिबात करणार नाही. एक सरप्राईज सांगायचं राहिलं मला, लई इम्पॉर्टंट काम आहे भावांनो. तुम्हाला आता ये ना व्हिडिओ झाल्यावर मी एकदम लास्टला सांगणार आहे. बघा तुम्हाला एवढंच ध्यानात ठेवायचंय की एक इम्पॉर्टंट काम आहे मला, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ऐकून घ्या. आता पहिले एकदा इथून गाडी काढतो मग तुम्हाला सांगतो. मैं नहीं बताऊंगा. चालू आहे बाईक काढाकाढी. हमाल लोक आलेत, 2 द्यायला लागल्यात गाडीचं मागं पुढं साईडला हेन तेन करत. हे बी जहागीरदार आहेत ना, पूर्ण अर्ध मार्केट मी क्रॉस केल्यानंतर ती लोक तवा बाहेर येतात. नुसत्या लाईटा लावून ठेवल्यात बाबा, नुसत्या डोळ्यावर चमकायला लागल्यात, चम. डोळे दुखायले आणि डोकं बी दुखत होतं त्या टायमाला गाडी घालताना. काय ज्या आईला कशाला लावून ठेवतात काय माहिती. आलो चला आता बघा, हळूहळू आपली गाडी काढतो. पुढं अजून ह्याच्यापेक्षा वंगळा आहे माहिती का, ही तर अजून ट्रेलर आहे. ह्याच्या पुढं तर नुसतं पिकअप एवढी जागा देते, एवढी मोठी गाडी असलेली. पण तर पुढे तुम्हाला दाखवतो, बघा जरा हळू बघत चला. लावतो तवर गाणं राजावनो. लय बोलायला लागलं, माझं बी तोंड दुखायला लागले. पण तेवढं ध्यानात ठेवा, तुम्हाला लास्टला मला काम सांगायचं आहे. काम सांगतो तवर 4 सेकंद गाणं ऐकून घ्या. क्या बोलती कंपनी हेटर्स लोकांची माझ्यावर चांगली कृपा, त्यांच्या आशीर्वादाने माझं चांगलं चाललंय. कधी मध्ये दिसलं तर कल्टी मार, नाही तर आपल्याची रमली मग शॉट. केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा, केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा. या पोरीचा बघून छा नवा नखरा. या पोरीचा बघून छा नवा नखरा. मी डोलकर दर्याचा राजा. मी डोलकर दर्याचा राजा. घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा. क्या बोलती कंपनी मी डोलकर दर्याचा राजा. मी डोलकर दर्याचा राजा. बस झालं, बस मामा, बंद करा. बघा आता लागलो बघा आपल्या. आणि इथं जरा बघा, इथं बारीक जागा दिसायला लागली का. कॅमेरा नाही लई ही आहे ज्या तिथं बारीक जागा दाखवत नाही. कॅमेरा 45 एवढ्या, असं कसं. तुमचे डोळे लई आहेत, तुम्हाला दिसणं झालंय. ते जागा बारीक आहे. जागा बघा एकदम पिकअप जायसारखी होती आपल्याला. इथं आता लेपला ट्रक लागली का इथं गाडी लावायची होती, पण आपली जागा कब्जा केली त्यानं. आता आपल्याला लावायची बघा इथं गाडी. ही जी जागा केली ना समोर इथं लेफ्ट साईडला, तिथं दाबायची गाडी. पुन्हा नंतर त्याच्या जागेवर लावायचं आहे. तवर घेतो दाबून. चला मग भावांना, आजचा ब्लॉग झाला इथं समाप्त. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. हा थांबा, सांगतोय माझं काम. मला आता इथून गाडी खाली करून घरी जाऊन निवांत झोपायचं, हेच माझं काम होतं. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.